रामकृष्ण हरी माऊली. आज आपण केदारनाथ येथे हाल पोहोचलो आहे आणि आपण आता डायरेक्ट गौरीकुंडावर येऊन व्हिडिओ घेतो. याचं कारण म्हणजे की आपण कुंडापर्यंत डायरेक्ट गाडी आणली आहे आणि इथं आल्याच्यावर गौरीकुंडावर आपण गरम पाण्याचा जो कुंड आहे तिथं आपण आंघोळ करण्यासाठी आलो होतो. पण इतकं गरम पाणी आहे, गरम पाणी आपण अंगावर घेऊ शकत नाही. असं हाताने पाणी घेतलं तरच थोडंसं म्हणजे अंगावर घेणे इतपत एवढं कडक पाणी आहे. आता आपण इथून निघणार आहोत आता केदारनाथच्या ट्रेकिंगला. तर चला बघूया ट्रेकिंग. जर गौरीकुंडावर बारीक बघितलं तुम्ही तर डायरेक्ट वाफा निघतात, वाफा निघतात आणि इथेच लगेच बाजूला नदी आहे आणि इथं हे एकदम थंड पाणी आहे. इथं हा गरम पाण्याचं आहे, म्हणजे किती विशेष इथं. तर आपण स्नान करून निघलो आहोत. तर आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. चला त्या पॉईंटला जाऊया. आपण सोमप्रयाग येथे पोचलो आहे. पुन्हा रिटर्न आलो आहे गौरीकुंडावरून, कारण बाईक पार्किंग तिकडे नव्हती आणि बाईक सुरक्षित पार्क असल्याशिवाय आपण कुठंच गाडी लावत नाही, जरी सगळे लॉक वगैरे असतील तरी. तर हे बघा आता तुम्हाला हे दाखवतो प्रकारे आपण गाडी लावली आहे पार्किंगला आणि हे पार्किंगची पावती. याच्यावर तुम्ही बारीक बघितलं तर बाईकला 12 तासासाठी 50 रुपये आणि 24 तासासाठी 100 रुपये. म्हणजे जर आपण 12 तासाच्या आत आलो तर 50 रुपये घेतील आपल्याकडून आणि जर आपण 12 तासानंतर आलं तर 24 तासाच्या आपल्याकडून 100 रुपये घेतील ह्या हिशोबाने. जसजसे 12 तास होत जातील त्याच्यानंतर 50 रुपये वाढवतात. हे सीतापूर पार्किंग आहे. गाडी आता पार्क करून आपण निघतोय आता प्रवासाकडे. आता इथून 4 किलोमीटर परत गौरीकुंडापर्यंत जायचं आहे. तर गौरीकुंड इथून 4-5 किलोमीटर आहे जवळपास. तर आता हे 4-5 किलोमीटर आपण आता पायी जाणार आहोत. रजिस्ट्रेशन काउंटर आहे सोनप्रयागचं. इथं रजिस्ट्रेशन केलं जातं आधार कार्डावरून आणि आपल्याला पुढं सोडतात. पाठीमागच्या साईडला आपलं आधार कार्ड वगैरे बघतात आणि आधार कार्डावरून आधार नंबर आणि मोबाईल नंबर नोट करून घेऊन ते रजिस्टर करतात आणि डायरेक्ट फक्त वरती जाऊन आता आधार कार्ड दाखवायचं, मग आपल्याला दर्शनासाठी आत सोडते. चला आता निघूयात आपण हळूहळू पुढे. तर सोनप्रयागमध्ये पार्किंग खचल्याचं ठिकाण, तर हे ते ठिकाण आहे. इथं काय आहे नेमकं, पलीकडे लगेच नदी आहे आणि नदीचा प्रवाह इकडे आहे. तो इकडं आल्यामुळे हे खचलेलं आहे पूर्ण. आणि इथं 2-3 गाड्या गेल्या होत्या खाली. आपण एकदा पाणी बघूयात. हा प्रवाह इकडं असल्यामुळं इथं खचलं होतं. हलका हलका पाऊस यायला सुरुवात झाली. बरोबर आपण 1:30 वाजता पार्किंगपासून चालायला सुरुवात केली आहे. आता बरोबर 15 मिनटं होऊन गेलेत, म्हणजे 1:45 वाजलेत. आणि आता आपण इथून पुढं डायरेक्ट गौरीकुंडापासून जिथून पायऱ्या सुरू होतात केदारनाथ बाबांच्या, तिथून डायरेक्ट आता व्हिडिओला स्टार्ट करूयात. चला गौरीकुंडच्या अलीकडं आहोत आणि हा असा रस्त्यावरून पाणी पडते डायरेक्ट. धबधबा आहे गौरीकुंड चालला होता. आप लोग देख रहे भाई लोग, हम लोग जा रहे हैं. कहाँ जा रहे? भूल गए केदारनाथ जा रहे, केदारनाथ जा रहे. वो तो जा ही रहे ना. चल त्या ट्रेकिंग नंतर फायनली आपण गौरीकुंड ते पोहोचलो आहोत. इथं आपण मगाशी गाडी लावली होती, गाडीचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. गाडी लावून सुद्धा आपण परत खाली गेलो होतो, कारण इथं गाडीची काही सेफ्टी नाही वरती गौरीकुंडला. जर तुम्ही टू व्हीलर तुमच्याकडे असेल तर तुम्ही खालीच लावलेलं कधी पण बेटर आहे, कारण वरती पास वगैरे काही नाही आहे किंवा पेड पार्किंग वगैरे काहीच नाही आहे. म्हणून मी परत खाली गेलो होतो आणि आता 1-1.5 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण गौरीकुंड ते पोहोचलो आहोत. चला आता चढायला सुरुवात करू. इथून तर खरा पायऱ्या आहेत. ट्रेकिंगची पहिली पायरी आहे, इथून आपण सुरुवात करतोय. आता बरोबर 3:15 वाजता आहेत. तर चला. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आपले ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हर हर महादेव. जय श्री केदार.
तर चला बघूया आता ट्रेकिंगमध्ये किती वेळ लागतोय आपल्याला पोहोचायला. ट्रेकला सुरू करून 5 मिनटं झालेत. इथं खाली हा गरम पाण्याचा कुंड आहे, गौरी कुंड इथला. त्या गरम पाण्याच्या कुंडा इथला आपण स्नान केलं होतं आणि परत गाडी लावायला खाली गेलो होतो. परत आता वर आलोय आणि आता ही बाटली 30 रुपयाची घेतलेली आपण. 20 रुपयाची पाणी बॉटल आहे, 30 रुपयाची घेऊन आता ही पहिली लास्ट. त्याच्यानंतर पाणी बॉटल विकत घेणे नाही. त्याचं कारण म्हणजे असं, जे डोंगरातलं जे पाणी आहे ते बिसलरीपेक्षा भारी चवीचं आहे. खाली मी एका ठिकाणी टेस्ट केलं, पण पाणी बॉटल नव्हती माझ्याकडे. मग आता पाणी बॉटल घेतली. आता ते जर पिलं तर हे फिकं वाटतंय, इतकं भारी पाणी. तर चला त्याने चालत असताना इतके भारी भारी व्ह्यू बघायला मिळतात आपल्याला. अतिशय सुंदर असं धबधबा या ठिकाणी. चाललेले घोडे किती भारी वाटते, आवाज यांचा. ते वगैरे क्रॉस करून आपण बरंचसं पुढं आलोय आणि इथून तर केदारनाथ 10.5 किलोमीटर आहे पूर्ण. जवळपास 10 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केला आहे. अजून 10 किलोमीटर समोर आहे. किती भारी दिसतंय. आता हे चढायचं आहे वरती सगळं. खूप छान व्ह्यू आहे तुम्हाला समोरून. इतका मस्त व्ह्यू आहे इथला. एकदा आपण कॅप्चर करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. जवळपास अर्धा 1 किलोमीटरचा हा चढायचा सगळं असं जाग्यावर चढ आहे. केदारनाथ तिथून 8.5 किलोमीटर आहे मंदिर. हा वरून इथून केदारनाथ 7 किलोमीटर बाकी आहे. आणि मी कान टोपी घातली, जर्किंग घातले. त्याचं कारण म्हणजे गरम असं आतमधून होतंय, पण बाहेरून थंडी वाजते. कारण कंटिन्यू चालतोय तर मग आतमध्ये गरम झाल्यासारखं होतंय, पण मग बाहेरून इतकी थंडी वाजते. तर त्यामुळं जर्किन आणि कानटोपी घातलेली. आणि आत्ता एक पाणी भरून घेतलं असंच, तर ते सुद्धा इतकं गार आहे का ते तोंडात असं टाकल्याच्या नंतर अशी दाताला कणके वाजतात. इतकं गार पाणी, बर्फाचं पाणी. तर चला आता जवळजवळ गेल्यानंतर अजून छान छान व्ह्यू घेऊयात. पुण्याचा संध्याकाळचा परिसर आहे. संध्याकाळी अशा प्रकारे व्ह्यू दिसतो इथला. अजून पूर्ण दिवस मावळायला पण नाही आणि उजेड पण एवढा नाही. भारी व्ह्यू दिसतोय. फक्त मंदिराचे 700 मीटर पाठीमागं आहोत आणि आता तुम्हाला डायरेक्ट मी मंदिराचा व्ह्यू दाखवणार आहे. आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ. जय श्री केदार. आता मंदिर बंद झालेलं आहे. आपण सकाळी उठून आवरून आता मंदिराचं दर्शन घेणार आहे. खूप थकलोय, तर पहिला आराम करणं गरजेचं आहे. तर आपण सध्या मंदिराच्या समोर आहोत प्रांगणामध्ये आणि इथं आपण शिजवतोय मसाला मॅगी.
खरं तर हा बाबांच्या दारातला प्रसाद आहे. आता ही सगळी दुकान वगैरे बंद झालेत. आपण आता मस्त मॅगी खाऊया. आणि सगळे सोबत आहे आपल्या स्लिपिंग बॅग वगैरे. तर आपण इथंच झोपणार आहे आणि सकाळी लवकर उठून मंदिरामध्ये दर्शन करणार आहे. इथंच कागद वगैरे आणलं आहे सगळे. स्लिपिंग बॅग आहे, अजून एक सेपरेट कागद आहे, जर पाऊस आला तर वरून घ्यायला कागद आहे. काही अडचण नाही. तर चला भेटूयात आता उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी, जय श्री केदार, हर हर महादेव.